आजच्या जगात ना आपण साध्या सोशल मीडिया पोस्टवर किती लाईक्स आलेत हे मोजत बसतो. हो, अगदी खरंय. म्हणजे आपली पिढी तशीच आहे. पण कसं आहे ना, आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा माणसाचा शोध घेणार आहोत ज्याने एक संपूर्ण साम्राज्य उभारलं. पण स्वतःच्या पत्नीलाही त्याने आपलं खरं नाव किंवा काम कधीच सांगितलं नाही. बापरे, म्हणजे हे खरंच अकल्पनीय आहे. हो ना. आणि आज आपण ज्या स्रोतावर चर्चा करणार आहोत तो खूप खास आहे. बाजिंद या प्रसिद्ध पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 112. नक्कीच. हे पान म्हणजे इतिहासाचा एक खूप वेगळा पैलू आहे. अगदी बरोबर. या एका पानावर दडलेला इतिहास आपल्याला अशा एका माणसाची ओळख करून देतो ज्याने इतिहासाची पाने स्वतःच्या रक्ताने लिहिली. पण स्वतः मात्र कायम पडद्यामागे राहिला. हो, अंधारात राहणं पसंत केले त्याने. आपण बोलत आहोत स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्याबद्दल. आजच्या या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट केवळ त्यांच्या लढाया समजून घेणे हे नाहीये. बरोबर. तर त्या गुप्तहेराच्या आयुष्यामागील तो अंत वेडेपणा, ती मानसिकता आणि तो कमालीचा त्याग समजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मी सांगेन की हा विषय खरोखरच विचार करायला लावणारा आहे. म्हणजे मानवी मानसिकतेच्या मर्यादा तपासणारा आहे हा विषय. नक्कीच. सर्वसाधारणपणे आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपले लक्ष मोठ्या लढाया, ऐतिहासिक तह यावर असतं. हो, राजवाड्यांमधील भव्य राजकारण वगैरे. अगदी तेच. पण या स्रोताच्या माध्यमातून आपण एका अशा जगात प्रवेश करत आहोत जे जगत चालते पण कोणाला दिसत नाही. म्हणजे हेरगिरीचं जग. हो, हेरगिरीचं जग. आजची आपली ही चर्चा केवळ एका शूर व्यक्तीच्या पराक्रमाची नाहीये. ही चर्चा मानवी मानसिकतेची आणि सर्वोच्च निष्ठेची आहे. आणि त्यागाच्या एका अशा अथांग पातळीची आहे जी समजून घेणं आजच्या या क्रेडिट घेण्याच्या जगात मला तरी जवळजवळ अशक्य वाटतं. अगदी बरोबर बोललात. ही माणसं कोणत्या मातीची बनलेली होती हे समजून घेणं खूप रंजक ठरणार आहे. हो, आणि हे समजून घेण्यासाठीच या पानावरील एका अत्यंत प्रबळ वाक्याने आपण सुरुवात करूया. स्रोतात स्पष्ट लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा बहिर्जींवर इतका अढळ विश्वास होता की हा माणूस चुकून सुद्धा चूक करू शकणार नाही. बापरे, विश्वासाची ही पातळी बघा. हो ना. एका राजाला आपल्या माणसावर इतका विश्वास असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. पण या पानावर जे दृश्य रेखाटले आहे ते थेट हृदयाला भिडतं. मला तर ते वाचून सुन्न झाल्यासारखं झालं. कोणता प्रसंग म्हणताय तुम्ही? तो शिवरायांचा राज्याभिषेक सुरू असलेला प्रसंग. 5ही पातशहांना 4 मुंड्या चित करून अनेक वर्षांच्या संघर्षानंतर महाराज राज्याभिषिक्त होत आहेत. अंगावर काटा येतो नुसत्या विचाराने. हो, हा स्वराज्याचा सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण आहे. महाराज मुक्त हस्ताने गरीब फकीरांना ओंजळभर द्रव्य दान करत आहेत. आणि तिथे त्या गरिबांच्या आणि याचकांच्या रांगेत एक म्हातारा फकीर हुंदके देऊन रडत उभा आहे. अच्छा. तो डोळे भरून महाराजांना पाहत आहे. आणि तो फकीर दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक होता. बापरे. जेव्हा महाराजांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी त्याला ओळखले तेव्हा महाराजांच्याही अश्रूंचा बांध फुटला. हे दृश्य डोळ्यासमोर आणलं तरी अंगावर शहारे येतात. मी नेहमी विचार करते की इथे सर्वात रंजक आणि विश्लेषणात्मक गोष्ट ही आहे की या एका छोट्याशा प्रसंगात किती प्रचंड मोठे विरोधाभास लपलेले आहेत. हो, म्हणजे कसं? राज्याभिषेक हा कोणत्याही राजासाठी आणि राज्यासाठी यशाचा सर्वोच्च बिंदू असतो. अगदी खरंय. तो एक असा क्षण असतो जेव्हा तुमचे सगळे कष्ट फळाला आलेले असतात. अशा वेळी जो माणूस या यशाचा एक अत्यंत महत्वाचा खांब आहे, एक प्रमुख शिल्पकार आहे, हो, तो राजदरबारात मानाच्या जागेवर बसण्याऐवजी एका भिकाऱ्याच्या, एका म्हाताऱ्या फकीराच्या वेशात रांगेत उभा आहे. हेच तर न उलगडणारं कोड आहे. गुप्ततेची आणि निस्पृहतेची ही कोणती पातळी आहे? सर्वसामान्य मानवी स्वभाव असा असतो की एकदा का यश मिळालं की माणसाला ते संपूर्ण जगाला ओरडून सांगायचे असते. हो, की हे मी केले आहे असं दाखवायचं असतं. अगदी बरोबर. पण इथे यशाच्या अगदी शिखरावर असतानाही या माणसाला स्वतःची ओळख लपवावी लागतीये. आणि महाराजांच्या त्या अश्रूंचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. नक्कीच. ते केवळ आनंदाचे अश्रू नव्हते, त्या अश्रूंमध्ये या माणसाच्या अफाट त्यागाची जाण होती. एका सार्वभौम राजाला आपल्या सर्वात जवळच्या आणि विश्वासू माणसाला त्याच्या हक्काचा सन्मान उघडपणे सर्वांसमक्ष देता येत नाहीये, याची ती एक मूक पावती होती. हो, ती एक अशी वेदना होती जी फक्त तेच दोघे समजू शकत होते. खरंय. मलाही पटतंय, पण तरी मला एक शंका येते. म्हणजे हे पचवायला खूप जड जातं. का बरं?
हे असं आहे की जगातील सर्वात सुंदर आणि भव्य इमारत बनणारा मुख्य वास्तुविशारद, ज्याने ती इमारत रात्रंदिवस एक करून उभी केली आहे, तो त्या इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी तिथेच एका कोपऱ्यात सामान्य मजुरासारखा हातात झाडू घेऊन फरशी पुसत उगाय. खूप अचूक उदाहरण दिलत तुम्ही. आणि आजूबाजूच्या कोणालाही साधे माहीतही नाहीये की या माणसाची लायकी काय आहे. एखादी व्यक्ती स्वतःच्याच यशापासून, स्वतःच्याच श्रमाच्या फळापासून इतकी अलिप्त कशी काय राहू शकते? माणसाचा अहंकार कुठे ना कुठेतरी डोकेवर काढतोच ना. बरोबर. आणि हाच तो वेडेपणा आहे ज्याचा उल्लेख आपल्या आजच्या स्रोतात केला आहे. हो, वेडेपणाच आहे हा. जर आपण या प्रसंगाचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला समजेल की स्वराज्याचा गुप्तहेर असणे हे केवळ एक नोकरी किंवा काम नव्हते. मग ते काय होतं? ती एक संपूर्ण जीवनशैली होती. एक व्रत होतं ते. या व्रतामध्ये तुमचा अहंकार, तुमची वैयक्तिक ओळख, तुमचे स्वतःचे अस्तित्व हे सर्व एका सर्वोच्च ध्येयासाठी पूर्णपणे नष्ट करावे लागते. बापरे. तो जो फकीर बनलेला बहिर्जी नाईक तिथे उभा होता, तो केवळ अंगावर फाटके कपडे घालून विषांतर करत नव्हता. तो त्या क्षणी आपला स्वतःचा अहंकार, आपली मीपणाची भावना पूर्णपणे विसर्जित करत होता. अरेच्छ. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाशी इतके एकरूप होता तेव्हा मी काय केले हा प्रश्नच उरत नाही. तिथे फक्त काय साध्य झाले हे महत्वाचे असते. आणि स्वराज्याची स्थापना हे ते साध्य होते. अगदी बरोबर. आणि या त्यागाची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत हे स्रोतातील पुढच्या काही ओळींवरून अधिक स्पष्ट होते. कोणत्या ओळी? तिथे एक अतिशय सुंदर वाक्य आहे. ओठावर मिशा नव्हत्या तेव्हापासून बहिर्जीने आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. बापरे. म्हणजे हे मैत्रीचं नातं खूप जुनं होतं. हो. याचा अर्थ असा की हे केवळ राजा आणि नोकर किंवा मालक आणि सेवक असे नाते नव्हतेच. हे दोन तरुण मित्रांचे सामायिक स्वप्न होते. आज ते स्वप्न सत्यात उतरत आहे. पण ज्याने छातीवर सारी संकटे झेलली, स्वतःचे रक्त सांडले, तो या आनंदोत्सवात फक्त एक याचक म्हणून उभा आहे. हे वाचताना खरोखरच मन सुन्न होते. पण खरी अस्वस्थ करणारी गोष्ट तर पुढेच आहे. काय आहे ती? आपण आतापर्यंत त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील त्यागाबद्दल बोललो, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही हीच भयंकर गुप्तता होती. ज्या स्त्रीसोबत त्यांनी 7 जन्माचे बंधन बांधले, जिच्यासोबत त्यांनी आपला संसार थाटला, त्या स्वतःच्या पत्नीलाही अगदी शेवटपर्यंत माहीत नव्हते की तिचा नवरा नक्की कोण आहे. अरे बापरे. हो, तिला हे माहीतच नव्हते की तो स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख आहे. या विशिष्ट मुद्द्यावरून एक अत्यंत महत्वाचा आणि मानसिकदृष्ट्या गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? तो म्हणजे मानवी एकाकीपणाचा. आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करूया. करा ना. आपण सर्वसामान्य माणसे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गोष्टी, आपले छोटे मोठे विजय, आपल्या वेदना कोणासोबत वाटून घेतो? साहजिकच आपल्या जोडीदारासोबत. अगदी बरोबर. पण आता त्या माणसाची अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जो रोज मृत्यूच्या दारात उभा राहून शत्रूच्या गोटातून जिवंत परत येतोय. त्याला घरी आल्यावर आपल्या पत्नीला खोटे सांगावे लागते. तो स्वतःच्या जखमांचे कारण उघडपणे सांगू शकत नाही. हे केवळ शारीरिक धाडस नाहीये, हा प्रचंड मोठा मानसिक संघर्ष आहे. हो, आणि स्वतःचं अस्तित्व जगापासून लपवणे एक वेळ शक्य आहे, पण स्वतःच्या घरातही एक मुखवटा घालून वावरणे, रोज एक खोटे जगणे, बापरे, या निनावीपणाचं ओझे पेलणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. यात जो भावनिक कोंडमारा होत असेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हे ऐकायलाही खूप भयानक वाटतं. माणूस स्वतःच्या माणसांजवळ तरी मोकळा होतो, पण इथे तीही सोय नाही. हो ना. आणि म्हणूनच स्रोतात एक अतिशय अचूक आणि आजच्या समाजाला थेट टोचणारं उदाहरण दिलं आहे. कोणतं उदाहरण? त्यात म्हटले, एका मंदिराला फरशीदान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे आपण. बापरे, हे किती सत्य आहे. आज आपण देवाला 500 रुपये जरी दिले तरी पावतीवर आपले नाव यावे, सर्वांना ते दिसावे अशी आपली अपेक्षा असते. अगदी बरोबर. पण या माणसाने स्वतःचे संपूर्ण आयुष्य एका ध्येयाला दान केले, रक्ताचे पाणी केले, आणि तरीही स्वतःच्या पत्नीला साधे आपले खरे नाव आणि कर्तृत्व सांगितले नाही. आपण आजच्या काळात राहून अशा माणसाच्या काळजाचा थांग कसा लावू शकणार? आपल्याला हे पचवणंच कठीण जाते. हेच ते क्रेडिट आणि कमिटमेंट मधील प्रचंड मोठे अंतर आहे. हो, म्हणजे श्रेय आणि वचनबद्धता. बरोबर. आधुनिक जगात आपण प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन हे भौतिक मोबदल्यात किंवा मिळणाऱ्या प्रसिद्धीत करतो. मी हे केले तर मला काय मिळेल, हा आपला पहिला प्रश्न असतो. नक्कीच. पण बहिर्जींसारख्या व्यक्तींचे मूल्यमापन या नेहमीच्या मापदंडात होऊच शकत नाही. त्यांची वचनबद्धता कोणत्याही बाह्य ओळखीवर, पुरस्कारावर किंवा समाजाच्या कौतुकावर अवलंबून नव्हती.
ती वचनबद्धता आतून आलेली होती. इथे मला एक शंका येते आणि मला हा प्रश्न नक्कीच विचारायचा आहे तुम्हाला. विचारा ना. आपण म्हणतो की त्यांची वचनबद्धता सर्वोच्च होते, पण एवढा विलक्षण त्याग करून स्वतःच्या जीवाची रोज बाजी लावून बहिर्जींना राज्याकडून नक्की काय मिळत होते? आणि स्रोतानुसार याचे जे उत्तर आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. तिथे लिहिलंय काहीही नाही. अरे छा. उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न असायचा आणि मोहिमेवरून माघारी येण्याची कोणतीही शाश्वती नसायची. बरोबर. जर राज्याकडून त्यांना काहीच मिळत नव्हते तर मग हा अन्याय नाही का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्ही एका माणसाकडून त्याचे सर्वस्व घेत आहात, त्याचे संपूर्ण आयुष्य घेत आहात, पण मोबदल्यात त्याला काहीच देत नाही आहात. माणूस आहे तो, त्याला काहीतरी भौतिक सुरक्षितता हवीच असते ना? तुमचा हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि वरवर पाहता हा खूप मोठा अन्याय वाटू शकतो. हो, वाटतोच ना. पण इथेच आपल्याला मानवी प्रेरणांचे शास्त्र समजून घ्यावे लागेल. आपल्याला इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजेच अंतर्गत प्रेरणा ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. म्हणजे नक्की काय? तुम्ही ज्याला काहीच नाही म्हणत आहात ते पूर्णपणे भौतिक दृष्टिकोनातून आहे. जसे की जमीन, सोने, संपत्ती किंवा दरबारातील एखादी मोठी पदवी. हो, बरोबर. पण बहिर्जींसारख्या माणसांसाठी स्वराज्य ही केवळ एक राजकीय संकल्पना नव्हती. ती एखादी नोकरी नव्हती जिथे महिन्याच्या शेवटी पगार मिळतो. त्यांच्यासाठी स्वराज्य हा एक धर्म होता. तो त्यांचा श्वास होता. बापरे. स्वराज्य उभे राहणे, रयतेचे राज्य निर्माण होणे हाच त्यांनी स्वतःसाठी ठरवलेला अंतिम आणि सर्वोच्च मोबदला होता. म्हणजे जेव्हा तुमची एखाद्या ध्येयामधील श्रद्धा इतकी निस्सीम असते, इतकी आंधळी असते, तेव्हा तुम्हाला बाह्य पुरस्कारांची गरजच भासत नाही. अगदी बरोबर. तुमच्या कामाचे समाधान हेच तुमचे सर्वात मोठे बक्षीस असते. म्हणजे ते ध्येयच त्यांचं ऑक्सिजन बनले होते. ते त्या ध्येयाशिवाय जगूच शकत नव्हते. हो, नक्कीच. आणि म्हणूनच या पानावर तो अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला आहे, जो मला खूप भावला. कोणता प्रश्न? हे वेडी-खुळी माणसं अशी का जगली असतील? बस एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. वाव, हे वाक्य खरोखरच आपल्याला अंतर्मुख करते. हो, जर आपल्याला समजले की कोणती अदृश्य ताकद माणसाला इतक्या टोकाचा त्याग करायला प्रवृत्त करते, तर कदाचित आपल्याला आपल्याही आयुष्याचा खरा उद्देश सापडेल. नक्कीच. आपण जे छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत बसतो ते थांबेल. आणि मी सांगते, स्रोतामध्ये या माणसांना वेडी का म्हटले आहे? का बरं? कारण सामान्य माणसाचे तर्कशास्त्र, त्याचे नफा तोट्याचे गणित यांच्या कृतींना लागूच पडत नाही. अगदी खरंय. सामान्य माणूस जिथे थांबतो, जिथे तो विचार करतो की यात माझा काय फायदा नेमका, तिथेच यांचा हा वेडेपणा सुरू होतो. हा एक प्रकारचा ध्येय वेडेपणा आहे जो संपूर्ण इतिहासाला कलाटणी लेतो. हो, जोपर्यंत आपण नफ्या तोट्याच्या हिशोबाच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीवर, एखाद्या ध्येयावर निरपेक्ष प्रेम करत नाही, तोपर्यंत आपण असा इतिहास कधीच घडवू शकत नाही. इतिहास रचण्यासाठी असा वेडेपणा रक्तात असावा लागतो. आपण आत्तापर्यंत बहिर्जींच्या या एकाकी आणि सर्वोच्च त्यागाबद्दल बोललो, पण हा जो स्वराज्याचा लढा होता ना, हो, राजकारणाची आणि हेरगिरीची ही जी पातळी होती ना, ती फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नव्हती. बरोबर. ती किती गुंतागुंतीची होती हे आपल्याला या स्रोतातील पुढच्या एका उदाहरणावरून समजते. अच्छा. या पानाच्या अगदी शेवटच्या भागात कथानकाला एक अतिशय अनपेक्षित कलाटणी मिळते. कोणता प्रसंग आहे तो? बहिर्जींसोबत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या खंडोजीलाही हे बहिर्जींचं वागणं समजून पण उमजत नव्हतं. आणि याच विचारांच्या गोंधळात कथानक एका वेगळ्याच वळणावर जाते. यशवंतमाची नावाची एक जागा आहे जी अजूनही मराठ्यांची वैर घेऊन दिमाखात मिरवत आहे. म्हणजे ते स्वराज्याचे शत्रू आहेत? हो, शत्रू आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे खंडोजी त्याच यशवंतमाचीच्या राजकुमारीबरोबर विवाहाच्या बोहल्यावर चढत आहेत. बरोबर. इथेच त्या काळातील राजकीय डावपेचांची आणि सामाजिक संबंधांची खरी गुंतागुंत आपल्याला दिसून येते. हो ना? हा प्रसंग म्हणजे तत्कालीन राजकारणाचा एक उत्तम आरसा आहे. एका बाजूला बहिर्जी नाईक आहेत, जे सर्वोच्च त्यागाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहेत, जे पडद्यामागे राहून काम करत आहेत. बरोबर. आणि दुसरीकडे खंडोजी आहेत, जे स्वतः एक महान योद्धा आहेत, ज्यांनी स्वराज्यासाठी अनेक हालअपेष्टा भोगल्या आहेत. पण आता ते चक्क मराठ्यांच्या कट्टर शत्रूशी, यशवंतमाचीशी सोयरीक करत आहेत, त्यांच्या घरात लग्न करतायत. हो, हे खूप विचित्र वाटतं. हा विरोधाभास आपल्याला दाखवतो की इतिहास हा फक्त काळा आणि पांढरा नसतो, त्यात अनेक राखाडी रंगाच्या छटा असतात. पण मला सांगा, हे फक्त कागदावर किंवा ऐकायला ठीक वाटतं, प्रत्यक्ष आयुष्यात हे कसं शक्य आहे? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही एका बाजूला स्वराज्यासाठी लढत आहात,
महाराजांचे एकनिष्ठ सेवक आहात आणि दुसरीकडे लग्न मात्र अशा कुटुंबात करत आहात जे उघडपणे मराठ्यांचा द्वेष करतात. खंडोजींच्या मनात नक्की काय चालले असेल? लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं मिलन असते, तिथे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते असते. बरोबर. पण इथे ते ज्या मंडपात बसले आहेत तिथे कदाचित आजूबाजूचे लोक शिवरायांबद्दल वाईट बोलत असतील. नक्कीच बोलत असतील. हे सगळे सहन करून तिथे राहणे ही कूटनीती कमी आणि आत्महत्या जास्त वाटत नाही का? सारे यशवंत माची आनंदात आहे, सर्वजण लग्न मंडपात जमा झाले आहेत. हे वाचताना डोळ्यासमोर तो विवाह सोहळा उभा राहतो, पण त्याचवेळी मनात एक प्रचंड अस्वस्थताही निर्माण होते की हा नक्की कशाचा भाग आहे? हे वैयक्तिक प्रेम आहे की एखाद्या राजकीय डाव? हीच तर खरी कूटनीती आणि राजकारणाची खोली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खंडोजींसारखा स्वराज्याचा एकनिष्ठ योद्धा शत्रूच्या गोटात जाऊन सोयरीक करतोय. हो. यामागे केवळ साधी प्रेमकहाणी असूच शकत नाही. यातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की स्वराज्याचा हा जो लढा होता तो केवळ मैदानात तलवारीच्या जोरावर लढला जात नव्हता. मग त्यात अधिकृतपणे प्रवेश मिळवण्याचा हा एक अत्यंत हुशार मार्ग असू शकतो. अरेच्या. राजकारणात भावनांना बाजूला ठेवून वास्तवाचा स्वीकार करावा लागतो आणि खंडोजींचे हे पाऊल त्याच वास्तवाचे दर्शन घडवते. खरंय. तुम्हाला शत्रूच्या घरात राहून त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी जो भावनिक संयम लागतो तो लढाईतील शौर्यापेक्षा कमी नसतो. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे आपण ज्याला साधा प्रसंग समजतो त्या प्रत्येक कृतीमागे किती अनेक अर्थ दडलेले असू शकतात. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेतून आपण एकाच पानातील किती वेगवेगळ्या गोष्टी उलगडून पाहिल्या. एका बाजूला बहिर्जींचा तो राज्याभिषेकातील फकीराचा वेश, त्यांना पाहून आलेले महाराजांचे अश्रू, स्वतःच्या पत्नीपासून आयुष्यभर लपवलेली ओळख. हो, आणि एका फरशीवर नाव टाकणाऱ्या आजच्या स्वार्थी समाजाला दिलेली ती एक सणसणीत चपराक. नक्कीच. आणि दुसऱ्या बाजूला खंडोजींचा शत्रूच्या गोटात जाऊन सर्व विरोधाभास स्वीकारून केलेला तो विवाह. खरंय. आजच्या जगात जिथे प्रत्येकाला आपल्या छोट्याशा कामाची ही पावती हवी असते, तिथे बहिर्जी नाईक आणि त्यांच्यासारखे अनेक लोक ज्यांनी निनावी राहून कोणतीही अपेक्षा न ठेवता इतिहासाची पाने लिहिली. त्यांचे जीवन आपल्याला खरोखरच खूप काही शिकवून जाते. आपण ज्या स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा आज अत्यंत अभिमानाने उल्लेख करतो ना, त्या भव्य इमारतीचा पाया अशाच निनावी आणि वेड्या लोकांनी घातला आहे. अगदी बरोबर बोललात. ज्यांनी कधीही स्वतःच्या नावाची पाटी त्या इमारतीवर लावली नाही, पण ती इमारत भक्कम राहावी म्हणून स्वतःला त्या पायात गाडून घेतले. आजची आपली ही सखोल चर्चा आपण एका अशा मुद्द्यावर थांबूया ज्याने मला स्वतःला खूप विचार करायला भाग पाडला आहे. कोणता मुद्दा आहे तो? आणि हा विचार या स्रोताच्या अगदी शेवटच्या भागातूनच येतो, ज्यावर आपण आत्तापर्यंत थेट चर्चा केलेली नाहीये. सांगा ना. जर स्वराज्याचा मुख्य गुप्तहेर स्वतःच्याच राजाच्या राज्याभिषेकाला, स्वतःच्याच साम्राज्याच्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणी एका रडणाऱ्या म्हाताऱ्या फकीराचं रूप घेऊन रांगेत उभा राहू शकतो, तर अशा या गुप्तहेरांच्या जाळ्याबद्दल आपण काय अंदाज लावणार? अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण कल्पना करूया, यशवंतबाची सारख्या शत्रूच्या गोटात जिथे खंडोजींचे लग्न होत आहे, हो, जिथे सर्व शत्रू आणि त्यांचे नातेवाईक अत्यंत आनंदात जमा झाले आहेत, तो मोठा उत्सव सुरू आहे. तिथे काय? तिथे त्या गर्दीत, त्या आनंदोत्सवात स्वराज्याचा एखादा गुप्तहेर कोणत्या वेशात लपून बसला नसेल? कशावरून? बापरे. कदाचित त्या वेड्या गुप्तहेरांची करडी नजर त्या लग्न मंडपातही असेलच. आणि यशवंत माचीला त्याचा कधीच पत्ता लागणार नाही. अगदी. हा विचार खरोखरच आपल्याला अस्वस्थ करून जातो. जर ते स्वतःच्या यशाच्या उत्सवात गुप्त राहू शकतात, तर शत्रूच्या लग्नमंडपात ते नक्कीच नजर ठेवून असतील. नक्कीच असणार. त्या वास्तवाचा आपल्याला कदाचित कधीच पूर्ण पत्ता लागणार नाही, पण तो विचार मात्र आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. या अंगावर काटा आणणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या ऐतिहासिक पानावर केलेली ही सखोल चर्चा आज आपण इथेच थांबूया.